नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आत्ताच मार्केटला जाऊन आलो, तेव्हा मस्त काहीतरी चिकन बनवते. आज रविवारचं काही मटण आणायला पाहिजे होतं ना काहीतरी. खात नाही ना मटण तुला पण नाही आवडत म्हणून नाही आणलं मी. म्हणतो जाऊ दे, आपलं चिकनच घेऊन जातो. आता म्हणजे आमच्या लग्नाला 4 वर्ष होत आले तर अजूनपर्यंत म्हणजे मटण तर आणलंच नाही. कारण की गायत्री खात नाही चिकन मटण वगैरे काय खात नाही ती. फक्त खाते तर थोडंफार रसा वगैरे खाते ती, पण मी सवय लावली म्हणून ती पण ते थोडंफार खायला लागले ते चिकन वगैरे. बकऱ्याचं मटण आणलंच नाही ना. कधीच नाही आणलं ना, कधीच नाही. तेच सांगतोय. अजूनपर्यंत बकऱ्याचं मटण पण नाही आणलं कारण की ती खात नाही, गायत्री पण खात नाही. फक्त माझ्यासाठीच बनवून देते. आता बघा ते चिकन बॉईल होत आहे ना, ते चिकन पण फक्त मी माझ्यासाठीच बनवून देते ती. म्हणजे खाते ती पण थोडंफार खाते, जास्त नाही खात भाऊ. असं म्हणजे एखादी पीस खाल्लं तर खाल्लं तिने. ते कसं गुजरातमध्ये राहिली आहे ना ती, म्हणून ते त्या लोकांची सवय लागली का गायत्री तुला? आता तरी खायला लागली, लग्नाच्या आधी खायची. म्हणजे लग्नाच्या आधी काहीच नाही खात होती तू? चिकन मटन मासे काहीच नाही का? गुजराती होती तू? मग मला वासच नाही आवडायचा त्यातला. हा का? बोलते डिलिव्हरीच्या वेळेस ते खायला लागलेली. थोडं मोठ्याने बोल ना, आवाज येत नाही तुझा. झालेली ना, हा तेव्हा ते बनवून द्यायचेच ना, असं थोडंफार रसा देऊन द्यायचेच ना, हा. तेव्हा सवय लागलेली. मग काय डॉक्टरने सांगितलं होतं खायला? हा, मग मला ब्लड बी कमी होतं, किती किती काय काय प्रॉब्लेम होत होते. खात नाही काही हा नाही. का? व्हेज डाळ भात हेच खायची मी, काहीच नाही खायची. नॉनव्हेज खायलाच पाहिजे काहीतरी, थोडंफार का असे ना खायलाच पाहिजे ना त्याच्यामध्ये. असं शरीराला थोडंफार काहीतरी असं म्हणतात. मी बोलली गुजराती वाणी लोक नाही खात, मग ते काय ना ते दिसतात ना ते पण. हा, ते पण आहे. आता प्रत्येकांवरती आहे खायचं की नाही खायचं, पण आता काय पहिल्यापासूनच खात आलोय तर खायला पाहिजे ना. आता तू पण सवय पाडून घे ना खाण्याची. आता मोडून टाके ना. एक टाइमला पावशेर तरी खात जाय ना तू. बापरे बापरे. हा बापरे. पावशेर खाशी ते अजून जाडू जायची तुझं. निघून जायचा. हा खाणारच नाही पण पावशेर. बापरे. तेच बघा, आता मार्केटला वगैरे जाऊन आलो स्वामींसाठी. ते बघा हार पण घेऊन आलो, ते काय ते बनाना वगैरे ते घेऊन आलो. ते आंबे बघितलेत गायत्री, पण 160 रुपये किलो होते ते. पण असे नरम नरम वाटत होते, म्हणजे कापून खाण्यासारखे नव्हते ते. ते नाही का तो म्हातारा बसतो बघ तिथं, त्यांच्याकडे ते नाही का ते पायनॅपल वगैरे कापून देतात ते, मी त्यांच्याकडनं आणणार होतो. नाही चांगला राहत ना ते. मग काय बनवते तू? पुलाव बनवते की चपाती? चपात्या बनवल्यात ना. हा त्रिशू, हा नाही, म्हातारा नाही बोलायचं, बाबा बोलायचं. तिची काही चुकी नाहीये, ते आपण शिकवतोय तशीच बोलेल ना ती. तुम्ही म्हातारा. हा मग हे काय करायचं? मग कपाट बघायला जाऊन येऊ का आज? जाऊ नये. तू पण येतेस का? पण ते 4 खूप मालाडला जायला लागेल काहीतरी. मग मीच जाऊन येऊ, तुला तिथून व्हिडिओ कॉल करेल मग. पण बघ, बरेच आपले सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी कमेंट्स केली की तुम्ही कपाट आता घेऊ नका, जेव्हा त्या दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होणार ना तेव्हाच घ्या कपाट म्हणे. पण माझं पण तेच म्हणणं आहे, काय करूया त्या घरामध्ये गेल्यावर, घेऊया का कपाट? मी बोलत होती त्या दोघं कपाट जरी घेणार ना, ती हा. ताई घेते ती ताई, हा आणि आपण घेणार, म्हटलं थोडे कमी बनवून जातील आणि भाडं पण कमी लागेल. सोबतच येऊन जातील एका गाडीमध्ये, असं बजेट. आता टेम्पोवाला भाडं काय सारखंच घेईल ना? 2 कपाट आण नाही तर 1 कपाट आण. हा, कमी घेईन. मध्ये काकीन ते कधी जात आहेत? संध्याकाळी जात आहेत का? ताईला विचारायला लागेल. हा ठीक आहे. मग आता काय आजू बघ, त्या घराला कलर मारायचा बाकी आहे काहीतरी. कलर वगैरे मारून दिला असता त्या रूम मालकाने, तर आपण सगळं सामान शिफ्ट करायला सुरुवात केली असती ना. हा, थोडीफार चुकीचा आता ते काय, तू पण समजेलच जाय ना काही गोष्टी. हा मग आता काही म्हण, आता हे बेड वगैरे घेऊन जायचंय. काय नाही मित्रांनो, सामान तर काही जास्त नाही आहे आपला. हा बघा सामान, हे बघा इथं ते काही डब्बे वगैरे आहेत ना ते जे, आणि या मांडणीवरती भांडे दिसतात ना, हे भांडी आहेत. म्हणजे भांड्यांमध्ये तर एवढा सामान आहे, बाकी तर काय घर मालकाचं आहे. आता बघा ते या भांडी वगैरे काय गॅस, हा तेच ना. हे बघा इथं पण काय सामान नाही आहे आपला. हा काय रोजचा वापरायचं सामान आहे. हे काय छोट्या मोठ्या वस्तू काय आहेत, बाकी ते कपाट वगैरे काहीच नाही या घरामध्ये. आणि हे कपाट आहे ते या रूम मालकाचं जे, हे बघा हे लाकडाचं दिसतंय ना, हे रूम मालकाचंच कपाट आहे. हे काय आपल्याला घेऊन नाही जायचं आहे, फक्त याच्या आतमध्ये ते कपडे वगैरे तेच घेऊन जायचे आहेत फक्त. हे त्या पलंगामध्ये पण कपडे आहेत ना? न चुकलं यार, आपल्याला तो बेड नको घ्यायला पाहिजे होता. हा मग तो सोफा कम बेडच घ्यायला पाहिजे होता, ते परवडलं असतं आपल्याला. उचलता पण आणि जागा पण नाही असं जास्त जात ना हा त्याच्यामध्ये. मग
उगीच आता तो रूम आहे तो काय एवढा मोठा म्हणजे ठीक आहे. मोठा नाही, ठीक आहे, एवढाच रूम येतो. म्हणजे बेडरूमला पकडून रूम आहे का तो? हा, इथून तर तिथपर्यंत बेडरूम पकडून रूम येतो. हा म्हणजे हॉल, किचन आणि बाथरूम वगैरे आहे तिथं. आणि टाकी, पाण्याची टाकी किती लिटरची? 700 लिटर. 700 लिटरची. आणि ते पाणी येतं किती वाजता? मी गेली तिथं अरे तुला तू रूम बघायला गेली असेल, सांगितलं असेल ना त्या 6 मालकाने. वाजता येतं. आता पाठी मागे पुढे पण नव्हतं ना आता. पण संध्याकाळचा टाइम आहे ना, सकाळचा नाहीये ना. नाही, जरुरी थोडी नाही सकाळी लवकरच येणार आता. पण कसं वाटतं यार, एवढा सामान शिफ्ट करायचं म्हणजे अवघडच गोष्ट आहे ना यार. परत एवढा म्हणजे जास्त नाहीये, थोडाफारच आहे. हा करायलाच लागेल ना. हा, मग आता रूम मालिक सांगतोय. आता रूम मालकाला बोललो मित्रांनो आम्ही की म्हटलं हे पावसाचे 4 महिने जाऊ द्या म्हटलं. ते बोलते की बघा मग ते घराचं काम करायचंय, मग तुम्हाला सगळा सामान इकडे तिकडे करायला लागेल, तुम्हाला त्रास होईल म्हणे तो. म्हणजे रूम मालकाने चांगल्याच सांगितलं, काही वाईट नाही सांगितलं त्यांनी. तरी बघितला आम्ही रूम तर बघितला, जे आम्हाला शिफ्ट व्हायचं आता त्या रूममध्ये. म्हणजे पुढच्या महिन्याच्या 5-6 तारखेपर्यंत शिफ्ट नाही होणार. बोलत आहेत ते करायचं. कोण? हे अजून नाही करणार काम. घराचं काम नाही करायला म्हणतायत? त्याला पैसे लागतायत त्यांच्या पोरासाठी ते. तर मग त्यांना नाही करायचंय अजून. 5-6 महिन्यानंतरच करते. अरे गायत्री घरात हे बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो त्या रूम मालकाला घराचं काम. घर मालकाला सांगतोय ते रूमचं काम करून द्या म्हटलं. हे बघा किती 1 वर्षापासून सांगत होते त्यांना. मग 1 वर्षापासून सांगतोय आपण त्यांना. आता ते बघा ना किती मोठा तडा गेलाय, हा बघा भिंतीला पण किती मोठा. आणि 8,000 रुपये भाडं आहे मित्रांनो या रूमचं. एवढं 8,000 रुपये भाडं घेतात. मग थोडंफार रूम आता ठीक आहे ना, माणसंच राहतात ना घरामध्ये. आता समजा ती भिंत पडली काय झाले तर समजायला पाहिजे ना. आता ते बोलतायत की आता पण नाही काम करणार आहेत म्हणे. आता एवढं 8,000 रुपये भाडे घेतात आणि 20,000 रुपये म्हणजे झालेत आता 3 किती वर्ष झालेत आपल्याला या घरामध्ये? 3 वर्ष. 20,000 रुपये डिपॉझिट दिली होती, नंतर 8,000 रुपये भाडं पण आहे आता एवढ्या वर्षापासून. आणि असं नाही मित्रांनो की एक दिवस पण आम्ही भाडं चुकवलं नाही, कुठलाच महिना असं भाडं चुकवलं नाही. आपला तर 1 तारखेला आपण भाडं देतो. हा, 1 तारखेला भाडं देऊन देतो आम्ही. म्हणजे भाड्याचं कधीच आम्ही असं राखलंच नाही की या महिन्यात नाही द्यायचं आणि पुढच्या महिन्यात नाही द्यायचं, असं आम्ही कधीच सांगितलं नाही. तरी तो रूम मालिक म्हणतो घराचा पण काम करू देत नाही. ते बघा पत्रे पण बघा ना कसे झालेत. पावसाच्या दिवसात आपल्याला कागद टाकायला लागतो ना गायत्री. मग आणि तो पण आमच्या सोखर्चाने आम्हाला त्या पत्र्यांवरती कागद पण टाकायला लागतो. म्हणजे काही 1,000-1,200. आपण राहतो तो आपण करणार थोडंफार, ते काय नाही. पण हे असं हे जास्त काम आहे ना. 3 वर्षापर्यंत आपण नाही केलं, त्यांनी करूनच नाही दिलं. हा मग आपण बोललो भाड्यात ना आम्ही कट करून घेणार, तर नाही बोलते ते. हा मग तेच ना मित्रांनो. आता एवढं भाडं जर घेत आहे तर ठीक आहे, आता प्रत्येकाची परिस्थितीनुसारच राहायला लागतं. आता पण मेन म्हणजे कसं आहे, आम्ही जर सेंट्रल लाईनला वर तिकडे राहिलो असतो किंवा इकडे विरार वसई साईडला राहिलो असतो तिथं कमी भाडं लागलं असतं थोडं. आता इथं अंधेरी जवळ जे वरसवा मड आहे तर म्हणून इथं भाडं जास्त, डायरेक्ट 8,000 9,000 असं भाडं आहे. आता आम्ही दुसरीकडे बघितलंय ते पण 7-7,500 भाडं म्हणतायत. तिथं पण आता नाईलाज आहे, आम्हाला पण तिथं जायला लागणार आहे. कारण की एवढं 4 महिन्यात 5 महिन्यात खालीच करायचंय. तिकडची चाळ बनते, हा त्याच्यावर चाळ बनली तेव्हा तिकडे मग यायला लागेल. तेच काय नाही. आता बरेच आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी कमेंट्स वगैरे केले की तुम्ही विरार वसईला या, कल्याणनगर साईडला या. पण कसं आहे म्हणजे तुमच्या कमेंटचा मी पण आदर करतोय. फक्त एवढं आहे, लहान मुलगी आहे, परत एवढा सामान आहे, परत एवढं सामान घेऊन सगळीकडे. नाही, कामाचं आहे फक्त बस. हा, कामाचं पण आहे. कारण की रोज सकाळी म्हणजे लवकर येणं, ते गर्दी वगैरे भरपूर असते. मला बरेच जणांनी सजेस्ट केलं की नका येऊ म्हणे या साईडला. माझ्या ऑफिसचे मित्र पण बोललेत मला की नको येऊ म्हणे तिकडे राहण्यासाठी, कारण की धावपळ जास्त होते म्हणे. कारण की तू जे रिलॅक्समध्ये ऑफिसला येतो वगैरे ना, तसं ते कल्याण वगैरे साईडला राहायला आलं ना तसं तुला काही येता येणार नाही म्हणे, धावपळ जास्त होऊन जाईल. आणि मेन म्हणजे नातेवाईक पण थोडे 1-2 तरी नातेवाईक जवळ पाहिजे मित्रांनो. कसं आहे, सुख आहे दुःख आहे काही ना काही चालूच राहतं, बरोबर की नाही. शेवटी गायत्री घरी एकटी राहणार आहे, ती पोरगीला एकटी सांभाळणार आहे. मग कसं तो 1-2 नातेवाईक जर जवळ राहिले तर कसं सुख दुःखामध्ये कामातच येतात ना. हा, इथं कसं मोठी बहीण आहे माझी, म्हणून काय पण मी ऑफिसमध्ये पण राहिलो तर दवाखान्याचं काय काम राहिलं तरी ताई वगैरे सोबत असते. छोट्या मोठ्या वस्तू काय घ्यायच्या राहिल्या का माझी मोठी बहीण पण सोबतच आहे इथं. त्याच्यासाठी आम्ही हे मड सोडायला बघत नाही, बाकी काही नाही आहे. नाहीतर आम्हाला पण हाऊस नाही एवढं घर भाडं भरायला. तुम्हाला सिरियसली सांगतोय आज म्हणजे नाही बोलणार तुम्ही तर माझे तर फक्त घर भाडं किराणा वगैरे करून ना 15-16 हजार रुपये तर असेच जात आहेत मित्रांनो. बाहेरच्या बाहेर असं हातामध्ये काहीच राहत नाही असं समजा तुम्ही डायरेक्ट. म्हणजे एवढं महाग आहे इथं मडमध्ये. ठीक आहे, चाललंय आता प्रत्येक गोष्टी चालल्या आहेत स्वामींच्या आशीर्वादाने, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत.
तेच खूप महत्त्वाचं आहे. तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण की बरेच वर्ष म्हणजे बऱ्याच महिन्यापासून मेहनत करतोय, तर तुम्ही प्लीज साथ द्या आम्हाला. हां, सबस्क्रायबर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. व्ह्यूज वगैरे येत आहेत पण सबस्क्राईब वगैरे करत नाही चॅनल, तर प्लीज मित्रांनो चॅनलला पण सबस्क्राईब करा. तुमच्यासारखेच आम्ही पण सामान्य लोक आहेत. आम्ही पण प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवत राहतो. आमची शैलीबद्दल जे मुंबईमध्ये आज आम्ही ज्या परिस्थितीमध्ये लढतोय, तीच परिस्थिती तुम्हाला जी काय ती सत्य परिस्थिती दाखवतोय, बाकी काही नाही आहे. असं नाही की आम्ही एकदम मोठेपणा मारतोय बाबा, काय नाही, काहीच नाही. जी लाईफ साधी लाईफ आहे त्याच्याबद्दलच तुम्हाला दाखवतोय. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थोडा सपोर्ट करा मित्रांनो आम्हाला पण. ठीक आहे, चालेल. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री.